नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्रांनो, मी योगी मॅडम. गेल्या व्हिडिओमध्ये आपण इतिहासाची थोडक्यात ओळख करून घेतली. म्हणजे इयत्ता 9वीमध्ये इतिहास तुम्ही काय शिकलात याबद्दल आपण थोडीशी चर्चा केली. त्यानंतर इयत्ता 10वीमध्ये तुम्ही कोणकोणता अभ्यास करणार आहात आणि हे सगळा अभ्यासक्रम आहे तो SSC बोर्डचा मी तुम्हाला अभ्यासक्रम सांगत आहे. आणि ह्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे प्रकरणं आहेत. त्या प्रकरणाची देखील तुम्हाला थोडक्यात मी ओळख गेल्या व्हिडिओमध्ये करून दिली होती बाळांनो. आता आपल्याला आज जे शिकायचं आहे तो पहिलं प्रकरण आहे इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा. या इतिहास लेखन आणि पाश्चात्य परंपरामध्ये मी धडा शिकवण्या अगोदर पहिले मी शीर्षकापासून सुरुवात करते की नेमकं ह्या धड्याला शीर्षक असं का दिलं गेलं. कारण त्या शीर्षकाला देखील पहिला अर्थ आहे मुलांनो, की इतिहास लेखन म्हणजे काय आणि दुसरा संकल्पना आहे की ती परंपरा म्हणजे काय. जोपर्यंत आपण ह्या धड्याच्या नावाचं पहिले विश्लेषण करत नाही तोपर्यंत पूर्ण धडा आपल्याला समजू शकत नाही. एक्झॅक्ट आपल्याला ह्या प्रकरणामध्ये काय शिकायचं आहे हे पहिले आपल्याला समजलं गेलं पाहिजे आणि जेणेकरूनच आपण त्या विषयाची आपल्यामध्ये आवड निर्माण होईल. त्यामुळे पहिलं मी ते तुम्हाला इतिहास लेखनाची व्याख्या सांगते की इतिहास लेखन म्हणजे इतिहासात उपलब्ध पुराव्यांचे चिकित्सापूर्वक संशोधन करून भूतकाळात घडून गेलेल्या घटनांची मांडणी कशी केली जाते आणि या मांडणी करण्याच्या लेखन पद्धतीलाच इतिहास लेखन असे म्हणतात. आता हे इतिहास लेखनाचं महत्त्व किंवा हे इतिहास लेखन कोण करतं तर इतिहासकार करतात. आता या इतिहासकारांबद्दल मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच बोलणार आहे. हे झालं इतिहास लेखनाची व्याख्या. दुसरं आहे परंपरा. आता ही परंपरेला दोन साम्यता असणाऱ्या दोन शब्द आहेत. एक संस्कृती आहे आणि दुसरं सभ्यता आहे. संस्कृती आणि सभ्यता हे मूळ परस्पर संबंधित असे शब्द आहेत की त्यालाच परंपरालाच आपण सभ्यता पण म्हणू शकतो किंवा त्यालाच आपण संस्कृती पण म्हणू शकतो. आता ह्या संस्कृतीबद्दल जर बघायला गेलं तर आपण ह्या प्रकरणामध्ये पाश्चात्य परंपरा म्हणजे पाश्चात्य हा शब्द आहे त्यामध्ये. आता पाश्चात्य म्हणजे काय तर भारताच्या बाहेर देखील अनेक सभ्यतेचा, अनेक संस्कृतीचा, अनेक परंपरेचा विकास होत गेलेला आहे. या प्रकरणामध्ये आपल्याला त्या परंपरेचा, त्या सभ्यतेचा विचार करायचा आहे. पण त्या अगोदर सभ्यता म्हणजे नेमकं काय तर एखादा समूह आहे, त्या समूहाच्या काही राहणीमानाची ची पद्धत आहे समूहाची किंवा एखाद्या समाजाची जी पद्धत आहे. म्हणजे कोणताही समाज घ्या, आज आमच्याकडे विविधतेने नटलेला असा आमचा देश आहे. विविध धर्म आहेत, विविध जाती आहेत. त्या जातीच्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या प्रथा आहेत, रूढी आहेत आणि त्या वंशम परंपरेने चालत आलेल्या आहेत. म्हणजे साधारण एखादा उदाहरणार्थ हिंदू धर्म घेतला तर त्या हिंदू धर्मामध्ये जीवनमान जर आपण माणसाचं जीवन कसं आहे या पद्धतीने जर आपण त्याचं निरीक्षण केलं तर त्यामध्ये जीवनामध्ये जन्ममृत्यूच्या कालखंडामध्ये माणसं अनेक कृती करत असतात. माणसे वेगवेगळ्या कृती करत असतात. साधारण अगदी मुलांचा जन्म झाल्यापासून त्यांचं संगोपन कसं करायचं, त्याच्यानंतर त्यांचा विवाह कसा करायचा, मग प्रजनन क्षमता वाढवण्यासाठी कुटुंब संस्था किती महत्त्वाची आहे, मग त्यावर आधारित त्यांचे संस्कार कसे करायचे त्या मुलांवर, म्हणजे नवीन आपण ज्या बाळाला जन्म दिलेला आहे त्यांचे संस्कार कसे करायचे आणि मग शेवटी ज्याला आपण म्हणतो की अगदी म्हणजे मी थोडक्यात स्पष्ट सांगेल की काम वासना प्रवृत्ती म्हणजे समजा एखादा समाज नसता किंवा कुटुंब संस्था नसते तर ह्या प्रवृत्तीला एक वाईट वळण लागलं असतं किंवा एखादं त्याचा जो प्रभाव आहे तो चुकीच्या दिशेने गेला असता. तर तसं न होता कुटुंब संस्था त्याच्यासाठी अस्तित्वात आली. त्या कुटुंब संस्थेमध्ये सगळ्यात महत्त्वाचा विवाह संस्था अस्तित्वात आली आणि मग झालेल्या प्रजनन क्षमतेतून ज्या मुलांचा चा जन्म झालेला आहे मग त्यांचं संगोपन कसं करायचं, त्यांचा विकास कसा करायचा आणि मग अखेर एखादा माणूस मृत्यू पावल्यानंतर त्या शवाचं म्हणजे संस्कार म्हणजे मृताचे संस्कार कसे करायचे.
ह्याबद्दल सुद्धा अनेक विधी आहेत आणि त्या प्रत्येक समाजामध्ये वेगवेगळ्या विधी आहेत आणि त्या परंपरेने पूर्वापार चालत आलेल्या विधी आहेत. म्हणजे त्याच्यातून आपण बदल करत नाही. अगदी म्हणजे काही हिंदू धर्मामध्ये, काही समाजामध्ये काही ठिकाणी दफन केला जातो तो मृताचं शरीर, तर काही ठिकाणी अग्नी दिला जातो. पण त्या समाजामध्ये सुद्धा वाद आहे की नाही, आम्ही अग्नी देत नाही, तर आम्हाला नाही, आम्ही दफन केला तर आमचा धर्म भ्रष्ट होईल, असं मांडणारी लोक आहेत. याचं कारण आहे त्यांच्यावर ते संस्कार त्या परंपरेचे बिंबवले गेलेले आहेत आणि अगदी म्हणजे वडीलधाऱ्या माणसापासून, अगदी म्हणजे पहिल्या पिढीपासून, अगदी त्यांच्या म्हणजे पंजोबा म्हणा किंवा आजोबा म्हणा किंवा वडील म्हणा, यांच्याकडनं त्या परंपरा किंवा त्या चालीरीती मुखाद्वारे सांगत आलेले आहेत. ते कुठेही असं काही एखाद्या तरुण व्यक्तीला कुटुंबामध्ये काही तू हे वाच आणि मग तू हे संस्कार कर असं सांगण्याची वेळ येत नाही. आई किंवा बाबांनी हे सांगितलेलं आहे, मला हे पुढे असं करायचं आहे, की माझ्या आजोबांनी मला हे सांगितलेलं आहे, मला हे पुढे करायचं आहे. अशा पद्धतीने ती परंपरा किंवा ती रूढी आहे ना, विकसित होत गेलेली आहे, एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होत गेलेली आहे. आणि ती जी रूढी आहे, ती जी सभ्यता आहे, त्याला आपण म्हणतो ती परंपरा. म्हणजे या परंपरेबद्दल जर सांगायचं गेलं तर नुसती मी आता तुम्हाला उदाहरण दिलं, फक्त कुटुंब संस्थेचं उदाहरण दिलं, पण अशा समाजामध्ये वेगवेगळ्या संस्था आहेत. शिक्षण संस्था आहेत, आरोग्य संस्था आहेत, राजकीय संस्था आहेत. मग यामध्ये अनेक घडलेल्या घटना आहेत, त्या घटना कोणत्या बेसवर आधारित आहे त्याचं संशोधन केलं जातं आणि मग त्याची चिकित्सक पद्धतीने त्याचा अभ्यास केला जातो आणि मग इतिहासकार आपल्या शैलीतून ते लेखन केलं जातं आणि मग ते इतिहास लेखन त्या परंपरेचं लिहिलं जातं. म्हणून इतिहास लेखन आणि परंपरा ह्या परस्पर दोघांशी संबंधित आहेत, अगदी घनिष्ठ संबंध यांचा. आणि म्हणून या दोन्ही संकल्पनेचा स्वतंत्ररित्या अभ्यास करणं खूप गरजेचं होतं. म्हणून मी मुलांनो तुम्हाला इतिहास लेखन म्हणजे काय आणि परंपरा म्हणजे काय या गोष्टीचं विश्लेषण केलं. आता पुढचं आहे पाश्चात्य परंपरा. आता पाश्चात्य परंपरा म्हणायला गेली तर आज या प्रकरणामध्ये फक्त पाश्चात्य परंपरेचाच का विचार केला गेला, तर त्याला पण मोठं कारण आहे बाळांनो, की परंपरा ही फक्त आपल्या भारतातच रूढ झालेल्या नाहीत किंवा आपल्या भारतातली सभ्यता आपल्याला बघून चालत नाही. आपण ज्या पृथ्वी तलावर राहतो तेव्हाच्या अवतीभोवती अनेक, आपल्या भारताच्या बाहेर अनेक जाती आहेत. त्या मानवाच्या अनेक वेगवेगळ्या सभ्यता आहेत, त्यांची वेगळी संस्कृती आहे, त्यांची परंपरा आहे, ती जाणून घेणं आपल्याला गरजेचं आहे बाळांनो. आणि म्हणून त्या समाजामध्ये सुद्धा कशी संस्कृती विकसित गेली, कशी सभ्यता विकसित गेली याकडे सुद्धा लक्ष देणं आवश्यक आहे. म्हणून आपल्या परंपरेचा विचार करण्या अगोदर आपण पाश्चात्य परंपरेचा विचार केला गेलेला आहे. आता ही पाश्चात्य परंपरा जर मला माझ्या माहितीप्रमाणे मी जर सांगू इच्छिते बाळांनो तुम्हाला, की भारताच्या बाहेर अनेक संस्कृती विकसित झाल्या. म्हणजे उदाहरणार्थ जर करायला तर एक तर सुमेर नावाची एक संस्कृती होती, ती सुद्धा खूप प्रगत संस्कृती आहे. चीन देशामध्ये एक चीनी संस्कृती उदयाला आली आणि भारतामध्ये आपली सिंधू नदीच्या खोऱ्यामध्ये असणारी हिंदू संस्कृती उदयाला आली. या संस्कृतीच्या व्यतिरिक्त सुद्धा अनेक संस्कृती आहेत. मला असं वाटतं गेल्या 2 वर्षा अगोदर एक वेगळा इतिहासामध्ये अभ्यासक्रम होता, की फक्त पहिला संस्कृतीचा परिचय दिला गेला होता आणि तो देखील खूप महत्त्वाचा आहे. पण आता हा संक्षिप्तरित्या तुम्हाला प्रत्येक संस्कृतीचा अभ्यास सांगितला जातो, तो विस्तारित दिला होता. मग त्या संस्कृतीमध्ये ग्रीक संस्कृती येते, इजिप्शियन संस्कृती येते, अरब संस्कृती येते, अशा अनेक वेगवेगळ्या संस्कृती येतात. आणि त्या संस्कृतीचा जो विकास झालेला असेल तर तुम्ही जर भौगोलिकदृष्ट्या त्याचं स्थान जर बघाल तर प्रत्येक संस्कृती ही एका नदीच्या काठी विकसित झालेली आहे. आता त्या नद्या कोणत्या हा भाग वेगळा आहे, पण तरी मी तुम्हाला फॉर एक्झाम्पल सांगते तर इजिप्शियन संस्कृती ही नाईल नदीच्या खोऱ्यामध्ये विकसित झालेली आहे. सिंधू संस्कृती हिंदू संस्कृती सिंधू नदीच्या खोऱ्यामध्ये विकसित झालेली आहे. आणि सुमेर ही जी संस्कृती आहे ती आहे तुमची दजला आणि फराट या नद्यांच्या मध्ये विकसित झालेली आहे.
त्यामध्ये सुमेर संस्कृतीला दुसरं नाव आहे मोसोपोटेमिया. आता मोसोपोटेमिया याचे जर फोड केली तर मोसो या शब्दाचा अर्थ तुमचा येतो की मध्यभाग, आणि पोटोमिया याचा अर्थ होतो नद्या. मग दोन नद्यांमधला मध्यभाग म्हणजे मोसोपोटेमिया किंवा सुमेर संस्कृती असा विकसित झालेला आहे. आता या प्रकरणामध्ये म्हणजे मी तुम्हाला वेगवेगळ्या संस्कृतीचा थोडक्यात आढावा दिला, परंतु आत्ता आपल्याला सगळ्यात त्याच्यात आपल्याला दृष्टी टाकायची म्हणजे आपल्याला जो अभ्यासक्रम आहे त्याच्यावर आपल्याला फोकस करायचा आहे. म्हणून मी तुम्हाला वेगवेगळ्या संस्कृतीचा इतिहास नाही सांगू इच्छित. मला कितीही इच्छा असली बाळांनो तरी मला नाही सांगता येत, कारण आपल्याला जो आपल्या अभ्यासक्रमामध्ये आहे ते मला सांगणं पहिलं अपरिहार्य आहे. जर नक्कीच मी एखादा या वेगवेगळ्या संस्कृतीबद्दलच्या माहितीचा खूप सुंदर व्हिडिओ तयार करेल आणि मी तुमच्यापर्यंत तो नक्कीच पोचवण्याचं काम करेल. आणि हां, या अगोदर मला थोडंसं सांगू इच्छित आहे की जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही नक्कीच लाईक करा, वाटेल तर शेअर करा आणि सबस्क्राईब्स करा. कारण तुम्हाला मी जे नोटिफिकेशन मी पाठवेल तर ते तुम्हाला नक्कीच तुमच्यापर्यंत लगेच मिळेल. यासाठी तुम्ही सबस्क्राईब करणं आवश्यक आहे की जेणेकरून पुढचा अभ्यासक्रम तुम्ही कसा घरी बसल्या बसल्या खूप सुंदर करू शकता. ठीक आहे, तर मी पुन्हा आपल्या अभ्यासक्रमाकडे वळते की या वेगवेगळ्या संस्कृतीचा तुम्ही जो अभ्यास केला किंवा मी तुम्हाला सांगितलं वेगवेगळ्या संस्कृतीचा, त्याच्यामध्ये ह्या पाठामध्ये तुम्हाला फक्त सुमेर संस्कृतीबद्दलच सांगितलं आहे की इसवी सन सुमारे 4500 वर्षापूर्वीची ही संस्कृती आहे की जिथे कागदाचा शोध लागला नव्हता, जिथे लेखनकला होती पण ती एक वेगळ्या प्रकारची लिपी होती, एक वेगळ्या प्रकारची त्यांची भाषा शैली होती, त्यांची अक्षरवाटिका होतं, म्हणजे तिथल्या इथे एक वेगवेगळ्या प्रकारचे ची निर्मिती झाली होती. आता ह्याचा प्रत्येकाचा त्या लिपीचा, त्या भाषेचा, त्या शैलीचा अभ्यास करायला गेलं तर हा विषय खूप वास्ट आहे मुलांनो. त्यामुळे संक्षिप्तमध्ये मी तुम्हाला सांगते की हा जी मोसोपोटेमिया ही जी संस्कृती आहे, आत्ताचा जो जर तुम्ही नकाशा उघडला तर भारताच्या वायव्येला पाकिस्तान आहे, अफगाणिस्तान आहे, इराण आहे आणि पुढे आहे इराक. आणि ही जी संस्कृती आहे तीच त्यावेळेची मोसोपोटेमिया ही संस्कृती. आता या संस्कृतीमध्ये ही संस्कृती संयुक्त संस्कृती आहे. त्याच्यामध्ये एक सुमेरियन संस्कृती आहे, बेबीलोन संस्कृती आहे आणि असिरियन संस्कृती. या 3 संस्कृतीचा मिलाप होऊन ती एक मोसोपोटेमियाची एक संस्कृती तयार झालेली आहे. आता ह्यांची नावं जरा कठीण आहे त्यामुळे मला थोडंसं लक्षात येत नाही, म्हणून मग मी नोट करून ठेवलं होतं, तिथे तुम्हाला मी सांगितलं. बरं, अशा प्रकारे या संस्कृतीचा जर विचार केला तर अतिप्राचीन ही संस्कृती आहे. म्हणजे सुमेर संस्कृतीने ही परंपरा ची निर्मिती केली, बेबीलॉन संस्कृतीने त्याचा ठेवा जपला आणि पुढे वारसा नेण्याचं काम या असिरियन संस्कृतीने केला. म्हणजे अशा प्रकारे, आणि त्याचाही एक वेगळा इतिहास आहे. तिथे अनेक पद्धती आहे, रूढी परंपरा आहे. अगदी म्हणजे सांगायचं थोडक्यात झालं तर असिरियन संस्कृतीमध्ये स्त्रियांची जी पडदा पद्धत आहे, म्हणजे बुरखा घालण्याची पद्धत आहे, ही तिथूनच निर्माण झाली. म्हणजे स्त्रियांवर बंधने घालण्याचं काम पहिला असिरियन संस्कृतीपासूनच झालेला आहे आणि तिथून मग स्त्रियांवर अनेक बंधनं झालेली आहेत. तो भाग वेगळा आहे, तो विषयच पूर्णपणे वेगळा आहे. तर अशा प्रकारे मी वेगवेगळ्या संस्कृतीचा तुम्हाला मी परिचय दिलेला आहे. त्यानंतर या इतिहास लेखन म्हणजे काय, परंपरा म्हणजे काय, वेगवेगळ्या परंपरा कोणत्या याचा विचार केल्यानंतर मी तुम्हाला इतिहासाच्या अभ्यासामध्ये इतर विषयाशी कसा फरक आहे, म्हणजे तुम्ही इतर विषय जेव्हा शिकता तेव्हा एखादा विज्ञान विषय तुम्ही शिकलात तर तुम्हाला विज्ञानामध्ये वेगळ्या पद्धतीने तुम्ही विज्ञानाचा अभ्यास करता, इतिहासाचा अभ्यास तुम्हाला वेगळ्या पद्धतीने करावा लागतो. कारण विज्ञानामध्ये कसं किंवा एखादी सिद्धता असते किंवा एखादा सिद्धांत असतो, म्हणजे साधारण उदाहरणार्थ तुमचं न्यूटनचा सिद्धांत आहे किंवा आर्किमिडीजचं तत्त्व आहे, ते तुम्ही प्रयोगशाळेमध्ये जाता, त्याच्यावर प्रात्यक्षिक त्या विषयावर करतात, त्याच्यावर प्रयोग करतात. प्रयोगशाळेमध्ये जी तुमच्याकडे साधने असतात त्या साधनांचा तुम्ही वापर करता आणि मग
तो प्रयोग सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे मग त्याच्यावर निष्कर्ष करता की हे खरं आहे का हे खोटं आहे. म्हणजे तुम्हाला सत्यता पारखण्यासाठी तुम्ही त्या प्रयोगाच्या माध्यमातून ते प्रकरण किंवा तो एखादा आशय आहे तो समजून घेण्याचा प्रयत्न करता आणि मग तो तुम्हाला इंटरेस्टिंग वाटायला लागतो, कारण तुम्ही ती कृती करत असता. इतिहासामध्ये इतिहासामध्ये तसं कठीण आहे, कारण इतिहासामध्ये घडलेल्या ज्या घटना आहेत त्या घडून गेलेल्या असतात, त्या पुन्हा त्याची पुनरावृत्ती होत नाही. इवन वर्तमान काळात घडलेल्या घटना आहे त्या भविष्य काळामध्ये सतत त्याचा इतिहासात जमा होत असतात. त्यामुळे ही निरंतर चालणारी प्रक्रिया, ही अखंडित प्रक्रिया आहे. म्हणजे घडलेल्या इतिहासाच्या घटनेचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला एखाद्या निश्चित ची गरज असते, एखाद्या संदर्भाची गरज असते किंवा एखाद्या दस्तऐवजाची गरज असते. आणि ती गरज आपल्याला कोण भागवतं तर आपल्याकडे उपलब्ध असलेले अभिलेखागार असतात, हस्तलिखितांचा अभ्यास करणारं शास्त्र असतं, अभिलेख जिथे आपल्याला आपण साठवून ठेवतात ते आपल्याला मदत करू शकतात. अक्षरवाटिकाशास्त्र, वंशावळ शास्त्र, भाषाशास्त्र या वेगवेगळ्या माध्यमातून आपल्याला इतिहासाचं संशोधन करून इतिहासाचं लेखन किंवा इतिहासाचा अभ्यास करायचा असतो. आता हे करत असताना मी तुम्हाला पहिल्यांदा सुरुवातीला सांगितलं ना की इतिहास लेखन म्हणजे काय, पण त्याबरोबर इतिहासकाराचं किती महत्त्व आहे. तर इथे इतिहासकार वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या स्वतःच्या भाषा शैलीतून, आपल्या अक्षरांच्या वाटिकाशास्त्रातून, म्हणजे त्याच्या वळण त्यांनी कसं लावलेलं आहे, त्यांच्या घडलेल्या घटनांचा कशा पद्धतीने त्यांनी कागदावर त्या घटना उतरवलेल्या आहेत, त्या प्रत्येकाच्या इतिहासकारावर अवलंबून आहे. कारण प्रत्येकाच्या इतिहासकारांचे विचार वेगळे, त्यांची मतं वेगळी, त्यांच्या विचार करण्याच्या पद्धती वेगळ्या आणि त्यांनी कोणत्या घटनेला जास्त घटनेवर भर दिलेला आहे किंवा त्यांना वाचकांपर्यंत काय पोचवायचं आहे याकडे जर त्यांनी एखाद्या घटनेकडे जर लक्ष दिलं किंवा एखादा इतिहासकार म्हणाला की नाही मला ह्या विषयावर वाचकांपर्यंत मला पोचवायचं आहे, तर ते पोचवण्याचं काम त्या इतिहासकाराचं असतं. म्हणून प्रत्येकाच्या इतिहासकाराने काय लिहिलेलं आहे तेव्हा एखादा पुरावा मिळतो तेव्हा त्या संदर्भात एखाद्या वेगवेगळ्या इतिहासकाराने कोणता संदर्भ इथे मिळतो आहे का इतिहासकाराचा हे पहिले पाहावं लागतं. आणि मग एखादी झालेली इतिहासामधली जी घटना आहे ती सत्य आहे का खोटी आहे याचा निष्कर्ष केला जातो आणि मग ते पाठ्यपुस्तकात आपल्या वाचकांपर्यंत पोचवलं जातं. म्हणून इतिहास लेखन आणि परंपरा हे अतिशय ह्याच्याशी घनिष्ठ संबंध आहे. मला असं वाटतं आज आपण इतिहास लेखन आणि पाश्चात्य परंपरेबद्दल बोलतो आहोत. त्या परंपरेने बोलत असताना मला थोडंसं आधुनिक इतिहास लेखन शैली याबद्दल पण देखील सांगायचं आहे की आधुनिक इतिहास लेखनाच्या 4 पद्धती आहेत. की एक आहे शास्त्रशुद्ध ही पद्धत आहे, म्हणजे तिची सुरुवात योग्य प्रकारची मांडणी करूनच केलेली आहे. दुसरं आहे हे प्रश्न मानव केंद्रित असतात, म्हणजे यांना वास्तववादी विचारसरणीचे लोक आधुनिक इतिहास लेखन पद्धतीमध्ये जास्त त्याला महत्त्व देतात की या घटनेशी कुठलाही दैवी संबंध नाही असं मांडणार आहेत की हे सगळं मानव केंद्रित आहे, हे मानव निर्मित आहे, हे सगळं मानवाने घडवलेलं आहे आणि आपण हे मानवांना सांगत आहोत. हे थोडक्यात हे दुसऱ्या वैशिष्ट्यामध्ये येतं. त्यानंतर म्हणजे देवदेवतांच्या कथा कहाण्यांचा जोडण्याचा इथे कुठल्याही घटनेचा जोडण्याचा प्रयत्न त्यांचा केला जात नाही. तिसरं आहे या प्रश्नाच्या इतिहासातील उत्तरांना विश्वासार्ह पुराव्यांचा आधार असतो. म्हणजे एखादी घटना घडली तर ती घडली आहे म्हणून लगेच लोकांना सांगत सुटायचं नाही, तर त्याला एखादा खरंच हे घटना घडलेली आहे का हा विश्वास जेव्हा इतिहासकाराला बसतो तेव्हा त्याचं संशोधन करून त्याची मांडणी करून त्या मांडणीच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. मला असं वाटतं तुमच्या पाठामध्ये पहिला जर पान नंबर 1 आहे त्याच्यामध्ये इतिहासाच्या मांडणीची पद्धतीमध्ये वेगवेगळ्या तुम्हाला एक तक्ता दिलेला आहे. तो तक्ता तुम्ही नक्कीच पहा. त्याच्यामध्ये तुम्हाला मांडणी कोणकोणत्या मुद्द्याच्या आधारे केली जाते हे देखील तुम्हाला संक्षिप्तपणे सांगितलेलं आहे. त्यामुळे ह्या पुराव्यांचा
इतिहासाचा विश्वासार्ह पुराव्यांचा आधार असतो आणि त्यामुळेच इतिहासाची मांडणी ही तर्कसुसंगत केली जाते. चौथं आहे, मानवजातीने भूतकाळात केलेल्या कृतींच्या आधारे मानवजातीच्या वाटचालीचा वेध इतिहासात घेतला जातो. म्हणजे भूतकाळात घडलेल्या ज्या कृती आहेत त्याचा संबंध आत्ता वर्तमान काळात म्हणजे मानवजातीच्या जी वाटचाल आता चाललेली आहे त्याचा काही संबंध आहे का याचा वेध घेणं खूप आवश्यक असतं. म्हणजे ह्या 4 वैशिष्ट्ये खूप आधुनिक इतिहास लेखनामध्ये खूप महत्त्वाची आहे. परीक्षेच्या दृष्टीने तर ही खूप महत्त्वाची आहे. त्यामुळे हे जे 4 वैशिष्ट्य आहेत हे तोंडपाठ मुलांनो करा. बरं, आज मी तुम्हाला या पाठामध्ये मी इतिहास लेखन म्हणजे काय, परंपरा म्हणजे काय, परंपरा आणि इतिहास लेखन हा इतिहास संशोधनाच्यासाठी किती महत्त्वाचं आहे याचा अभ्यास हे बघितलं. इतर विषय आणि इतिहास म्हणजे थोडक्यात विज्ञान आणि इतिहासामध्ये अध्यापनामध्ये किंवा अध्ययनामध्ये कशा वेगवेगळ्या पद्धती आहेत किंवा किती फरक आहे, कारण इतिहासाचा अभ्यास केवढा वेगळा आहे हे सांगण्याचा मी तुम्हाला पहिला प्रयत्न केला. त्यानंतर आधुनिक इतिहास लेखन म्हणजे काय, त्याही अगोदर तुम्हाला वेगवेगळ्या संस्कृती पाश्चिमात्य देशामध्ये वेगवेगळ्या संस्कृती कशा विकसित केल्या आणि त्या नेमक्या नद्यांच्या काठीच कशा विकसित केल्या. थोडक्यात मला एक सांगायचं की नद्यांच्या काठी विकसित होण्याचं कारण आहे पाणी आणि नदीतली माती. ही जी नदीतली, कारण त्यावेळेला ज्या संस्कृतीमध्ये जी माणसं राहत होती ना ती बाळांनो मातीच्या घरात राहत होती. चिकण माती अशी नदीच्या खालच्या तळाला जी मिळते त्या मातीपासून ते घरं बनवत होते आणि मग त्या घरामध्ये ते राहत होते. म्हणजे प्राथमिक स्वरूपामध्ये जो कच्चा माल मिळायचा त्या कच्च्या मालातून त्यांचं जीवनचरित्र ते चालवत होते. म्हणून कुठल्या पण संस्कृतीचा विकास हा नदीकाठीच झालेला आहे की जे पाणी अत्यावश्यक आहे आणि नदीतली जी माती आसरा ज्यांना मिळेल ते त्यांची घरं बनवण्यासाठी त्याचा ते वापर करत होते. अशा पालापाचोळा माती याचा वापर ते करून आपलं जे भटकंती त्यांचं जीवन होतं ते संपलं आणि एका ठिकाणी ते स्थिर झाले आणि जिथे ते स्थिर झाले तिथे त्यांची सभ्यता, त्यांची संस्कृती आणि त्यांची परंपरा विकसित झाली. आज मी तुम्हाला इतिहास लेखन आणि पाश्चात्य परंपरेबद्दल सांगितलं बाळांनो, आणि याचा नक्कीच तुम्ही पुन्हा एकदा व्यवस्थित अभ्यास करा, कारण इतिहास म्हणावा तसा खूप 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 सोपा आहे, पण जर नाही केला तर तो खूप वृक्ष आहे. मी पुन्हा सांगते की पाठांतरावर भर देऊ नका. तुम्हाला तुमचा इतिहासाच्या विषयामधला एखादा आशय समजण्यासाठी तुम्ही पहिले त्यामध्ये आवड निर्माण करा. एक क्युरिओसिटी तुमच्यामध्ये जर निर्माण झाली मुलांनो तर नक्कीच तुम्हाला इतिहास विषय आवडायला लागेल आणि माझी खात्री आहे की इतिहासासारखा स्कोरिंग सब्जेक्ट तुम्हाला नक्कीच जास्तीत जास्त गुण मिळवण्यासाठी सहाय्यभूत ठरेल. तर ठीक आहे मुलांनो, हा माझा ह्या दिवशीचा म्हणजे मी तुम्हाला जो ठरवलेला अभ्यासक्रम आहे इथपर्यंत आधुनिक इतिहास लेखन म्हणजे काय इथपर्यंत मी तुम्हाला शिकवलेला आहे. हा पुन्हा व्हिडिओ बघा, शेअर करा, आवडला तर कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.